मिळतो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना कॉल केला आणि म्हणाले, माझ्या मुलाला वाचवा। नितेश राणे यांचा स्फोटक दावा काय आहे? स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना कॉल केला होता। तुम्हाला देखील 2 मुलं आहेत, माझ्या मुलाकडून काही चूक झाली असेल तर त्याला वाचवा असे उद्धव ठाकरे म्हणाले होते, असा दावा कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केला आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। त्यामुळे या प्रकरणाने पुन्हा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। विधान भवन परिसरात बोलताना कॅबिनेट मंत्री नितेश राणे म्हणाले, उद्धवजींना जर वाटत असेल की आम्ही सगळे लोक राजकीय आरोप करत आहोत तर त्यांनी नारायण राणे यांना कॉल केला होता आणि म्हणाले होते की माझ्या मुलाला यातून वाचवा। नारायण राणे यांना एकदा नव्हे तर 2 वेळा कॉल केला होता। तुम्हाला देखील 2 मुले आहेत, माझ्या मुलाकडून काही चूक झाली असेल तर त्याला वाचवा। नारायण राणेंनी हे जाहीरपणे सांगितलं आहे, असा दावा करत नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे। त्यांना जर असं वाटत असेल की त्यांना कोणीतरी टार्गेट करत आहे तर त्यांनी बाहेर येऊन स्पष्टता द्यावी। का पळता? काल मी बघत होतो, नेहमी तावाने बोलणारे भास्कर जाधव पळत होते। सुनील प्रभू न वाजणारा फोन कानाला लावून कुठेतरी निघून गेले होते। पळतात कशाला हे असे मुद्दा नारायण राणेचे चिरंजीव नितेश राणे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांच्या भूमिकेबद्दल मांडला आहे। त्यांनी येऊन सांगावं, नितेश राणे खोटं बोलत आहे, बाकीचे सगळे खोटं बोलत आहे, दिशा सालियनचे वडील हे खोटं बोलत आहे असं सांगून विषय मिटून टाका। आम्ही माफी मागतो, महाराष्ट्राची माफी मागतो, त्यांची देखील माफी मागतो। नैतिकतेच्या आधारावर आता का येऊन बोलत नाहीत? आदित्य ठाकरे माझ्यावर आरोप झाला आहे, जोपर्यंत आरोप मिटत नाही तोपर्यंत मी आमदार राहणार नाही असे आदित्य ठाकरे का म्हणत नाहीत, असा सवाल नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरती केला आहे। तर मित्रांनो, याबाबत तुम्हाला काय वाटतं? आदित्य ठाकरे या गुन्ह्यामध्ये अडकतील का व त्यांना राजीनामा द्यावा लागेल का? उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना कॉल केला असेल का? याबाबत आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्कीच व्यक्त करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।